Good morning, students. Uh, in last lecture, we have studied stress. So, what is the stress? Stress is developed because of the only force. When the force is acting on the body, that force produces the stress on this body. ओके, ज्यावेळेस कुठल्याही क्वांटिटीवरती ज्यावेळेस होतं एखादा फोर्स अप्लाय होतो तर त्या फोर्समुळं त्या बॉडीमध्ये स्ट्रेस तयार होतो. ओके, मग हा स्ट्रेस म्हणजे काय आहे? तर इट इज इंटरनल रेजिस्टिंग फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. आता आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे स्ट्रेन. आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेन. सो आपण आता स्ट्रेन बघणार आहोत. तर स्ट्रेन बघण्याच्या आधी ओके, कन्सिडर दिस इज द बॉडी. This is the three-dimensional body. Okay, and on this body equal and opposite forces are acting. Suppose ही बॉडी आहे, ह्या बॉडीवरती काय होतं आहे? थ्री डायमेन्शनल बॉडी, याच्यावरती फोर्स आपण अप्लाय केला आहे, पी फोर्स आपण अप्लाय केलेला आहे. ह्या बॉडीची लेंथ आहे एल, त्याची हाईट आहे एच आणि त्याची ब्रेथ बी. ओके, आता ज्या वेळेस याच्यावरती फोर्स अप्लाय होतो, फोर्स अप्लाय केल्यामुळं काय होईल? ह्या बॉडीची लेंथ चेंज होईल. म्हणजे ही जी लेंथ आहे ही लेंथ काय होईल? ही वाढेल. कारण जो फोर्स आपण अप्लाय करतो आहे हा पुल टाईपचा फोर्स आहे. पुल टाईपचा फोर्स आहे हा, की जो काय बॉडीला काय करेल? ह्या इलास्टिक बॉडीला, ह्या आपल्या बॉडीला इलास्टिक बॉडीला तो काय करेल? इलॉंगेट करेल. ओके, इथे ह्याचं झालं इलॉंगेशन. ओके, म्हणजे ह्याची लेंथ वाढणार आहे. ती लेंथ सपोज मी कन्सिडर करतो आहे डेल्टा एल असं मी कन्सिडर करतो ती लेंथ. ओके, आता ह्याच फोर्समुळे, सेम फोर्समुळे काय होईल? हे पण डायमेन्शन चेंज होणार आहे, हे पण डायमेन्शन चेंज होणार आहे. हे डायमेन्शन काय होईल? ह्याची जर लेंथ वाढत असेल तर ह्याची लेंथ काय होईल? कमी होईल. एच कमी होईल आणि बी कमी होईल. फॉर एक्झाम्पल ह्याची सपोज ह्याची 5 सेंटीमीटर असेल, ह्याची 7 सेंटीमीटर असेल. ओके, तर ज्यावेळेस हा फोर्स अप्लाय होतो तर त्यावेळेस ह्याची जी लेंथ आहे ही 5 सेंटीमीटर कमी सेंटीमीटरवरती येईल, म्हणजे 4.5 समथिंग काहीतरी येईल, इथं 6.5 येईल. आणि ही जी लेंथ आहे सपोज 10 जर मी कन्सिडर केली, 10 सेंटीमीटरचं कन्सिडर केली, तर ही किती होईल? नियर अबाउट 11, 12 प्लस, म्हणजे अशी होईल, ही वाढणारी लेंथ. ओके, मग आता स्ट्रेन काय सांगते? स्ट्रेन म्हणजे काय? द चेंज इन डायमेन्शन. स्ट्रेन इज नथिंग बट चेंज इन डायमेन्शन per original dimension is known as strain. सिंपल डेफिनेशन आहे याची. स्ट्रेन म्हणजे काय? द चेंज इन डायमेन्शन पर ओरिजिनल डायमेन्शन. आता चेंज इन डायमेन्शन म्हणजे चेंज इन म्हणजे काय? बॉडीमध्ये किती डायमेन्शनने चेंज झाला आहे तो ते चेंज फक्त द्यायचं. म्हणजे सपोज ही लेंथ आहे, ही लेंथ कितीने वाढली आहे? 11, 12ने जर सपोज आता 12 मी कन्सिडर करतो, ही 12ने वाढली, म्हणजे ह्याची लेंथ 10ची 12 झाली. मग चेंज इन लेंथ किती झाला? 2. ओरिजिनल लेंथ किती आहे त्याची? 10. ओके, तो स्ट्रेन इज नथिंग बट दिस. ओके, मग आता हे लिहिताना आपण दिस चेंज इन लेंथ आपण त्याला म्हणतो डेल्टा एल आपण म्हणतो, म्हणजे वाढलेली, जेवढी वाढली लेंथ त्याला आपण डेल्टा एल म्हणतो. ओरिजिनल लेंथ म्हणजे एल झाली. मग ह्याचं हे असेल स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. ओके, हे झालं आपलं स्ट्रेन. ओके, सिम्पल चेंज इन डायमेन्शन पर ओरिजिनल डायमेन्शन इज नोन ॲज स्ट्रेन. ओके, आता स्ट्रेनचे टाईप्स आहेत. टाइप ऑफ स्ट्रेन. ओके, पहिला आहे लिनियर और लॉन्जिट्यूडिनल स्ट्रेन.
सेकंड आहे लॅटरल स्ट्रेन, ओके. थर्ड वन इज व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, and fourth one is shear strain. ओके. बरेचदा एक लक्षात घ्या, स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन, बॉडीच्या डायमेन्शनमध्ये किती चेंज होतं आहे पर ओरिजिनल डायमेन्शन, त्याला आपण म्हणणार आहोत स्ट्रेन म्हणणार आहोत. आता त्याच्या बेसिसवरतीच हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता याच्यामध्ये लिनियर और लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणजे काय. आता जर ही डायग्राम जर आपण बघितली तर हे जे डायमेन्शन आहे फोर्सच्या दिशेमध्ये जे डायमेन्शन दिसतंय तर त्यांना आपण म्हणतोय लिनियर डायमेन्शन. ओके. फोर्सची डिरेक्शन ही आहे, ते सगळ्यात मोठं डायमेन्शन हे झालं. तर हे जे डायमेन्शन दिसते तुम्हाला, ह्या डायमेन्शनला आपण म्हणतो लिनियर डायमेन्शन. तसंच आणि हे जे डायमेन्शन आहे दोन्ही ह्या फोर्सला परपेंडिक्युलर आहेत, बरोबर आहे, ह्या फोर्सला परपेंडिक्युलर आहेत, तर ह्या दोन्ही डायमेन्शन आपण म्हणणार आहे लॅटरल डायमेन्शन. ओके, सिम्पल. मग त्याच्याच बेसिसवरती हे क्लासिफिकेशन हे केलेलं आहे लिनियर. आता पहिल्यांदा सांगतो लिनियर डायमेन्शन. ओके. तर लिनियर डायमेन्शन म्हणजे काय, जे लिनियर ह्याच्यामध्ये ह्या फोर्समुळं जे लिनियर डायमेन्शनमध्ये जो चेंज झालेला आहे तर त्या चेंजला आपण म्हणतो आहे लिनियर स्ट्रेन. म्हणजेच काय, सो लिनियर ह्या केसमध्ये, आता ह्या आपण ह्या डायग्रामचं बोलूया आपण की याच्यामध्ये लिनियर स्ट्रेन किंवा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणजेच काय असेल, आता ह्याच्यामध्ये बघा दिस चेंज इन लेंथ, म्हणजे आता हे झालं आपलं लिनियर डायमेन्शन, याच्यामध्ये चेंज इन लेंथ किती असेल, डेल्टा एल असणार आहे. ओके, डेल्टा एल अपॉन एल. तर हे झालं सिम्पल लिनियर स्ट्रेन. जे स्ट्रेन फोर्सच्या डिरेक्शनमध्ये असतं तर त्याला आपण म्हणणार आहे लिनियर स्ट्रेन. ओके. आता दुसरं आहे, यालाच आपण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन पण म्हणतो. ओके, यालाच आपण लॉन्जिट्युडिनल पण म्हणतो. तर दुसरं आहे लॅटरल स्ट्रेन. Strain produced in the lateral direction. Strain which is produced in the lateral direction because of the force. That strain is known as lateral strain. म्हणजेच काय, आता या केसमध्ये हे जे लॅटरल डायमेन्शन आहेत आपले, तर ह्या लॅटरल डायमेन्शनमध्ये जो चेंज झालेला आहे, मे बी तो कमी असेल जास्त असेल. ओके, ह्याच्यामध्ये कमी होणार आहे, बरोबर आहे. तर तो चेंज असेल त्याला आपण म्हणतोय लॅटरल डायमेन्शन. ओके, मे बी तो काय असेल मग, डेल्टा एच अपॉन एच, हाईट म्हणलं चेंज इन हाईट, और डेल्टा बी अपॉन बी, बरोबर. ही एच आहे, त्याच्यामधलं चेंज हे आहे. ओके. तर ज्या वेळेस हे जे डायमेन्शन आहे आता लिनियर स्ट्रेनमध्ये हे जर वाढत असेल, म्हणजे आपले लिनियर स्ट्रेन जर इथलं जे डायमेन्शन जर वाढत असेल, म्हणजे एल आहे 10 आहे, 10चं 12 झालं, तर हे त्या केसमध्ये आपण हे पॉझिटिव्ह म्हणून कन्सिडर करतो स्ट्रेन. आणि जर हे डायमेन्शन काय होणार आहे, कमी होत आहेत, बरोबर आहे, हे डायमेन्शन कमी होत आहेत, सो हे आपण निगेटिव्ह म्हणून कन्सिडर करणार आहोत. ओके. ज्या केसमध्ये आता ही डायमेन्शन चेंज करून जर सपोज मी इथं जर मी काय केलं, राऊंड बार काढला, ओके, त्याचं क्रॉस सेक्शनल डायमेन्शन काय, सर्कल असणार आहे. ओके, सर्कल आहे आणि त्याची लेंथ झाली आणि हे जे असणार याचा डायमीटर असणार डी. या केसमध्ये त्याचं लिनियर डायमेन्शन काय असेल, तेच लिनियर डायमेन्शन चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, हे झालं लिनियर. आणि लॅटरल काय असणार आहे, चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर, हे असणार आहे लॅटरल स्ट्रेन असणार आहे. ओके, क्लिअर, सगळ्यांना समजलं असेल. तर परत एकदा मी सांगतो, लिनियर म्हणजे लिनियर डायमेन्शनमध्ये जे चेंज झालेत फोर्समुळं, तर त्याच्यामुळे जे स्ट्रेन तयार झालेलं आहे तर त्याला आपण म्हणतोय लिनियर. लॅटरल म्हणजे जे लॅटरल डायमेन्शनमध्ये जे चेंज झालेले आहेत बिकॉज ऑफ फोर्स, दॅट स्ट्रेन इज नोन ॲज लॅटरल स्ट्रेन. नाव वी आर मूव्हिंग टू द थर्ड, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, सॉरी. आता हे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन जे आहे, हे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजेच काय आहे, सिम्पल आहे, व्हॉल्यूम याच्यामध्ये आपण कळत आहे, हे व्हॉल्यूम. ओके. आता ह्या डायमेन्शनमध्ये इथं एक फोर्स अप्लाय केल्यानंतर तिन्ही डायमेन्शन चेंज झालेले आहेत, बरोबर ना, तिन्ही डायमेन्शन हे चेंज झालेले आहेत.
मग ह्याचंच काय येईल, मिनिंग काय येईल ह्याचा, चेंज इन व्हॉल्यूम per original volume. Per original volume is known as volumetric strain, and it is given by delta V upon V, and it is denoted by EV. This is volumetric strain. This is denoted by EL, and this is denoted by EL. EL means linear strain. Okay. ओके. ई म्हणजे लिनियर, इथं लॅटरल आहे. ई आपण जर स्ट्रेन दाखवताना आपण स्मॉल ई नावाने डिनोट करतो, आणि इथं ई व्ही म्हणजे व्ही म्हणजे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. ओके, ठीक आहे. नंतर शिअर स्ट्रेन बघूयात. ओके, शिअर स्ट्रेन बघूयात आता आपण. शिअर स्ट्रेन इट इज गिवन बाय फाय. ओके, शिअर फोर्समुळे बॉडीमध्ये जे स्ट्रेन तयार होतं आहे तर त्याला आपण म्हणणार आहे शिअर स्ट्रेन. थोडक्यापुरतं आता एवढंच लक्षात घ्या, शिअर स्ट्रेन म्हणजे शिअर फोर्समुळं जे बॉडीमध्ये स्ट्रेन तयार होतं आहे तर त्याला आपण म्हणणार आहे शिअर स्ट्रेन. आपण हा जास्त यूज करणार नाही आहोत. ओके, फक्त याच्यामध्ये एवढंच कन्सिडर करा की फाय इज डिनोटेड बाय शिअर स्ट्रेन. ओके, क्लिअर. तर आपण आता पुढचं टॉपिक बघणार आहोत. पहिलं आहे इलास्टिसिटी. पुढचं टॉपिक आहे, ह्या काही डेफिनेशन्स आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत. हे आहे इलास्टिसिटी. आता इलास्टिसिटी ही बॉडीची प्रॉपर्टी आहे. ओके, तर बॉडीची प्रॉपर्टी म्हणजे काय, जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. सपोज एखादी बॉडी आहे. ओके, ह्या बॉडीवरती मी फोर्स अप्लाय करतो आहे. ओके, तर फोर्स अप्लाय केलेलं आता इलास्टिक बॉडी आहे. ज्या बॉडीवरती मी फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याच्यावर डायमेन्शनमध्ये चेंज झाले, म्हणजे लिनियर डायमेन्शन चेंज झालं, त्याचं लॅटरल डायमेन्शन पण चेंज झाले. ओके, तर आता ज्यावेळेस मी फोर्स रिमूव्ह करतो आहे तर रिमूव्ह केल्यानंतर बॉडी काय होते, त्याच्या परत ओरिजिनल पोझिशनमध्ये रिटर्न येते. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या बॉडीची लेंथ आहे 10, मी फोर्स अप्लाय केला, त्याची लेंथ वाढली. ओके, ही लेंथ वाढली, ही झाली 12. ओके, बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची लेंथ एवढी झाली. बरोबर आहे, 12 झाले. मग नंतर ना आता जर ज्यावेळेस मी फोर्स रिमूव्ह करतो आहे, बॉडी काय करेल, परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये रिगेन करेल. बरोबर, इलास्टिक असल्यामुळे. ओके, हे जी बॉडीची प्रॉपर्टी जी आहे त्या बॉडीच्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो आहे इलास्टिसिटी. बॉडीची ही जी प्रॉपर्टी आहे तर तिला आपण म्हणतो आहे इलास्टिसिटी. सिम्पल डेफिनेशन आहे, वेन द लोड इज अप्लाइड ऑन द बॉडी elongates, okay, after the application of force, and if you remove that force the body regains its original dimension. जे काय त्या साईज आणि शेप आहे त्याच्या ओरिजिनल डायमेन्शनमध्ये ते रिटर्न येते. तर त्या जी प्रॉपर्टी आहे बॉडीची तर त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो आहे इलास्टिसिटी. ओके, देन नेक्स्ट पुढं इलास्टिक लिमिट.